गट व पूर्व परीक्षा 2025 चा प्रश्न एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूने माप 5% वाढवले तर दुसऱ्या बाजूने माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? याचाच अर्थ इथे दोन आयत आपल्याला पाहायला मिळतात, एक जुना आयत आणि एक नवीन तयार होणारा आयत. जुन्या आयताचे क्षेत्रफळ 100 पकडायचे असते कारण ते सोपी जाते आणि नवीन आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे आणि शेवटी जुन्या आयताच्या क्षेत्रफळाच्या मधून नवीन आयताचे क्षेत्रफळ वजा करायचे. नवीन आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर आपण सूत्र लिहू. नवीन आयताचे क्षेत्रफळ बरोबर जुन्या आयताचे क्षेत्रफळ गुणिला 100 भागेला 100 गुणिला 100 भागेला 100 अशा पद्धतीने. आता इथे कंडिशन नुसार आपण याच्यामध्ये किमती ऍड करू. इथे सांगितले एका बाजूचे माप 5% वाढले म्हणून 100च्या ठिकाणी 105% करू कारण 5% वाढले आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले. इथे दोन बाजू दिलेल्या आहे म्हणून आपण 100 दोन वेळा लिहिलेला आहे. त्यामध्ये कंडिशन मध्ये आपण किमती टाकल्या आणि जुन्या आयताचे क्षेत्रफळ 100, मग 100ला 100 कटले. आता वर किती राहिले? 105 गुणिला 90 खाली 100. आता 90 आहे त्यातलं हा शून्य कटेल, हा शून्य कटेल, खाली 10 वर 105 गुणिला 9. उत्तर किती येते? 94.5 एवढं उत्तर येणार आहे. आता हे आपल्याला जुन्या आयताचे क्षेत्रफळ आहे त्यामधून नवीन आयताचे क्षेत्रफळ वजा करायचं आहे. नवीन आयताचं क्षेत्रफळ 94.5 आणि जुन्या आयताचं क्षेत्रफळ 100 म्हणून 100 मधून आपण 94.5 वजा करणार आहे. उत्तर किती येणार आहे? 5.5 आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेतला. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. जीएस चे सुद्धा प्रश्न आहेत, गणिताचे प्रश्न आहेत आणि पोल स्वरूपात सुद्धा प्रश्न दररोज आपण घेत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.